आपण बीपीटी थेरम पाहणार आहोत, म्हणजेच प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. परीक्षेला हा प्रमेय फार कमी वेळेस विचारला गेलेला आहे, पण परीक्षेला विचारणाऱ्या जाणाऱ्या लिस्टमध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तुम्हाला विचारला जातो. तर आपण आज तो पाठ न करता कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल ते आपण पाहणार आहोत. आता थेरम म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फिगर फार महत्वाचे असते, गिवन फार महत्वाचा असतो, त्याच्यानंतर टू प्रूव्ह जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते, आणि जर दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून जर प्रूव्ह करता येत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन्स सुद्धा करावं लागतं. तर ह्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन सुद्धा करणार आहोत. मग हा थेरम आपल्याला पाठ न करता कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल ते आज आपण पाहणार आहोत. आता थेरम म्हटल्यानंतर इफ पासून तर देन पर्यंतचं वाक्य म्हणजेच तुमचं गिवन असतं, आणि त्या गिवनचा उपयोग करून तुम्हाला आकृती काढायची असते. आता बीपीटी थेरम मध्ये काय सांगितलंय पहा, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल intersect the remaining sides in the two distinct points, then the line divides the sides in the same proportions. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ट्रायंगल एबीसी मध्ये, आता आकृतीवरूनच आपण पाहूया, ट्रायंगल एबीसी मध्ये जर एक लाईन एल ही ट्रायंगल एबीसी ला डिफरंट 2 पॉइंट्स मध्ये जर इंटरसेक्ट करत असेल तर ह्या ट्रायंगलच्या साइड्स तुम्हाला प्रोपोर्शन्स मध्ये मिळतात. हे आपलं प्रोजेक्ट करायचं आहे, यालाच बीपीटी थेरम असं म्हणतात. मग आता हा थेरम लक्षात कसा ठेवायचा, यासाठी आपण अगोदर प्रॉपर्टी शिकलोय, त्या प्रॉपर्टीचा इथे वापर करता येऊ शकेल. मग प्रॉपर्टीचा वापर करून हा थेरम आपल्याला कसं प्रोजेक्ट करता येईल ते आपण पाहूया. आता इफ पासून तर देन पर्यंतचं वाक्य म्हणजे तुमचं गिवन असणार आहे. त्याच्यावरून आपण एक ट्रायंगल काढून घेतला. इफ इन अ ट्रायंगल, हा ट्रायंगल काढून घेतला. अ लाईन इज इंटरसेक्ट इन टू डिफरंट पॉइंट्स, एक लाईन जी आहे ती ट्रायंगल एबीसीच्या टू साइडला इंटरसेक्ट करते डिफरंट पॉइंट्स मध्ये, आणि लाईन एल ही पॅरलल आहे बीसी ला असे दिलेलं आपल्याला. देन देअर साइड्स आर इन प्रोपोर्शन, म्हणजे टू प्रूव्ह मध्ये देन नंतरचे जे काही वाक्य असणार आहे ते टू प्रूव्ह मध्ये असणार आहे. देअर साइड्स आर इन प्रोपोर्शन, म्हणून या ठिकाणी एपी अपॉन पीबी आणि एक्यू अपॉन क्यूसी आपण या ठिकाणी प्रोपोर्शन्स मध्ये दाखवले, ह्या साइड प्रोपोर्शन्स मध्ये दाखवले. मग आता पहा, त्याच्यानंतर ते आपल्याला एवढ्या माहितीवरून आपल्याला हे प्रोजेक्ट करता येणार नव्हतं, म्हणून आपण इथे कन्स्ट्रक्शन्स करून घेतलं. कन्स्ट्रक्शन्स आपण असं करून घेतलं, पीसी आणि बीक्यू हा सेगमेंट ड्रॉन करून घेतला या ठिकाणी, आणि तो ड्रॉन केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी पहा त्यांचा इथे आपला वापर करता येईल. आता टू इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, गिवन इन अ ट्रायंगल एबीसी, त्रिकोण एबीसी मध्ये लाईन एल पॅरलल सेगमेंट बीसी, लाईन एल पॅरलल आहे बीसी ला, आणि लाईन एल ही ट्रायंगल एबी ला आणि ट्रायंगल एसी ला पी आणि क्यू पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करतो. जर हा तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसवर जर विचारला गेला असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी असं फक्त रिकाम्या जागा भरायला विचारल्या जातील, तेवढे तुम्हाला फिलअप करायचे असतात. आता आपण हा थेरम कसं लक्षात ठेवायचं ते आता पाहूया. तुम्हाला गिव्हन लिहिता येईल, टू प्रूव्ह सुद्धा लिहिता येईल, कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक असेल. मग आता न पाठ करता लिहायचं आहे, म्हणजे काय करायला लागलं, ट्रायंगल एबीसी मध्ये लाईन एल पॅरल दाखवायची, लाईन एल पॅरल बीसी ला दाखवायची, आणि पी सी आणि बी क्यू हे दोन ड्रॉ सेगमेंट करून घेतलेत आपण, ते कन्स्ट्रक्शन मध्ये लिहून टाकले. आता प्रूफ मध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने पाठ न करता लिहिता येईल आपल्याला. त्यासाठी पहा, आपण काय करणार, पहिले लेफ्ट साइडचे 2 ट्रायंगल निवडायचे. तर लेफ्ट साइडचे 2 ट्रायंगल जर मी निवडले तर काय मिळेल पहा. मला पहिला भाग, असे 3 भाग करणार आहोत आपण. पहिल्या भागामध्ये पहा ए पी क्यू आणि ट्रायंगल बी पी क्यू असे 2 ट्रायंगल तुम्हाला मिळत आहेत. आता ह्या दोन्ही ट्रायंगलचा आता आपल्याला वापर करायचा आहे. या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक साइड कॉमन आहे पी क्यू, बरोबर. आणि याच्या अगोदर तुम्ही उदाहरण कोण बघितलंय प्रॉपर्ट्यांमध्ये, जर व्हर्टेक्स मधून जाणारी जर लाईन असेल तर ती परपेंडिक्युलर नसली तरी सुद्धा ती हाईट समजावी. म्हणजे ह्या ठिकाणी ट्रायंगल ए पी क्यू आणि ट्रायंगल बी क्यू मध्ये पी क्यू ही कॉमन साइड झाली, आणि पी क्यू कॉमन साइड असून
त्याची हाईट आहे, कॉमन हाईट आहे, कारण व्हर्टेक्स क्यू मधून जाणारी ती सेगमेंट आहे. मग ह्या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपण घ्यायचे. मग एरियाज ऑफ द रेशोज आपण घेणार आहोत. मग एरिया ऑफ रेशो ट्रायंगल ग्रुपमध्ये लिहिणार आहोत आपण APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ. याच्यामध्ये PQ हा कॉमन साइड आहे आणि ती त्याची हाईट आहे, म्हणून एरिया ऑफ द रेशो डिपेंड अपॉन देअर करस्पॉन्डन्स बेस असतो हे आपण शिकलो. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की AP अपॉन PV याला नंबर 1 लक्षात आलं. कुठल्या दोन ट्रायंगल निवडायचे, डावीकडचे दोन ट्रायंगल, ह्या APQ आणि BPQ असे दोन ट्रायंगल आपण निवडले. त्याच्यावरून आपण पहिलं रेशो लिहिला AP अपॉन PV. इथे रिझन लिहिणं आवश्यक असेल, त्याला नंबर 1 पण देऊन टाकूया. त्याला रिझन लिहूया आपण. तुम्हाला माहिती आहे कॉमन हाईट, असं कारण त्या ठिकाणी आपण मेन्शन करूया. आता जसं असे आपण इकडे दोन ट्रायंगल निवडले होते, तसेच आता इकडे सुद्धा दोन ट्रायंगल आपण निवडून घेऊया. म्हणजे पाहता इकडची आकृती मी पुसून टाकली. म्हणजे तुम्हाला कुठले दोन ट्रायंगल मिळाले तिथे पहा. कोणते दोन ट्रायंगल मिळाले? APQ आणि CPQ असे दोन ट्रायंगल मिळाले. याच्यामध्ये कुठला पार्ट्स कॉमन येतोय? PQ बरोबर. आणि PQ काय त्यांचा? अगदी बरोबर हाईट. आणि हाईट जर असेल तर एरियाज ऑफ द रेशोज कशावर डिपेंड असणार आहे? अगदी बरोबर, त्याच्या करस्पॉन्डन्स बेसवर. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला हे दोन ट्रायंगलचा एरियाज ऑफ द रेशोज घेऊन टाकूया. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. नाव तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. CPQ जरी घेतला तरी चालेल किंवा PQC जरी घेतला तरी चालेल. PQC जरी आपण लिहिलं तरी चालणार आहे. AQ अपॉन QC याला नंबर देऊ आपण सेकंड. कारण तर तुम्हाला माहितच आहे कॉमन हाईट तिथे लिहिणं अपेक्षित आहे. आता ह्या दोन प्रॉपर्टीचा उपयोग केला आपण. आता इथे पहा APQ एरिया ऑफ APQ म्हणजे न्यूमरेटर सारखे आहेत, पण आता डिनॉमिनेटर जे आहेत ते आपल्याला सारखे दाखवावे लागतील, तरच आपल्याला दोन रेशो आपल्याला सारखे दाखवता येतील. कारण की आपल्याला टू प्रूफ मध्ये काय दाखवायचं होतं? AP अपॉन PV इज इक्वल टू द AQ अपॉन QC. हे दोन्ही रेशो जो आहे ते सारखे आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे टू प्रूफ मध्ये, बरोबर. मग आता हे दोन रेशो कधी सारखे होतील? जेव्हा त्यांच्या लेफ्ट साइड सारखे असतील. तर आता लेफ्ट साइड मध्ये पहा APQ म्हणजे न्यूमरेटर सारखे आहे, तर डिनॉमिनेटर आपल्याला सारखे दाखवावं लागतील, तरच आपल्याला AP अपॉन PV आणि AQ अपॉन QC दाखवते. मग याच्यासाठी आपल्याला चौथी प्रॉपर्टीचा वापर करावा लागेल. आता चौथी प्रॉपर्टी कोणची होती ते तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. आता लाईन L म्हणजे PQ ही पॅरल आहे BC ला, आणि तुम्हाला माहितच आहे की पॅरल लाईन मध्ये असणारे दोन ट्रायंगल जर असेल तर त्यांचा एरिया ऑफ द रेशोज किती असतो? अगदी बरोबर 1/1 किंवा त्याला 1:1 असं म्हणतात. म्हणजेच दोघांचा एरिया ऑफ द रेशो सारखा असणार आहे. इथे कुठले दोन ट्रायंगल घ्यायचे? मग आता पहा ट्रायंगल BPQ आणि CPQ असे दोन ट्रायंगल घ्यायचे. मग आता BPQ आणि PQC मध्ये हा घटक सारखा आहे, म्हणजे बेस सारखा आहे, आणि हाईट म्हणजे ह्या दोन पॅरल लाईन मधले डिस्टन्स म्हणजेच त्यांची हाईट आहे. म्हणजे हाईट सुद्धा सारखी आहे, बेस सुद्धा सारखा आहे, म्हणजेच एरियाज ऑफ द रेशोज हा सारखा असेल, इक्वल असेल. किंवा मग एक स्टेप तुम्ही या ठिकाणी असं वापरू शकता, वाढवू शकता. म्हणजे ह्या ठिकाणी असं येते आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल कोणचे पाहतो? बेस घ्यायचे. बेस BPQ आणि PQC हे सारखे दाखवायचे आपल्याला. न्यूमरेटर सारखे आले, डिनॉमिनेटर सुद्धा सारखे दाखवायचे, म्हणजेच आपल्याला AP अपॉन PV आणि AQ अपॉन QC दाखवता येईल. मग आता ह्या ठिकाणी कोणते दोन ट्रायंगल निवडणार तुम्ही? इनर ट्रायंगल BPQ आणि कुठला ट्रायंगल? PQC. काय घ्यायचं आहे ते लक्षात आलं असेल तुमच्या. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? AP अपॉन PV आणि AQ अपॉन QC.
एपीक्यू आणि एपीक्यू आहे, फक्त डिनॉमिनेटर सारखे दाखवायचे. मात्र दोन ट्रायंगलचा एरिया सारखा आहे हे दाखवता येईल, कारण दोन पॅरल लाईन मध्ये दोन ट्रायंगल त्या ठिकाणी इन्क्लूड आहे. म्हणजे मग आता ह्या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू अपॉन, किंवा मग एरिया ऑफ ट्रायंगल, एक स्टेप मी इथे वाढवून घेतोय तुम्हाला समजण्यासाठी. ती परीक्षा नाही लिहिली तरी चालेल, ही स्टेप परीक्षेला लिहिली नाही तरी चालणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी इज इक्वल टू द 1/1 हे समजण्यासाठी, कारण की दोन पॅरल लाईन मध्ये दोन ट्रायंगल इन्क्लूड आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला या ठिकाणी असे मिळेल, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल बीपीक्यू इज इक्वल टू द एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. याला नंबर देऊ आपण आणि रिझन लिहायचं या ठिकाणी, बेस अँड हाईट आर सेम. बेस अँड हाईट आर सेम. त्या ठिकाणी कारण लिहावं लागेल आपल्याला. आता आपण एक नंबर मध्ये एपीक्यू अपॉन एपीक्यू, बीपीक्यू आणि पीक्यूसी सुद्धा सारखे 3 मध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी आता आपल्याला सांगता येईल की लेफ्ट साइड सारखे तर राईट साइड सुद्धा सारख्या दाखवता येतील. मग फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड वरून आपल्याला असं सांगता येईल, फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीपी, एरिया ऑफ ट्रायंगल APQ upon area of triangle BPQ is equal to the area of triangle APQ upon area of triangle PQC from first, second and third. तिथे रिझन लिहायला आपल्याला. मग आता ह्या ठिकाणी लेफ्ट साइड सारखे आहे, राईट साइड सुद्धा सारखे आहे. Therefore, from first and second AP upon PB is equal to the AQ upon QC. अशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट करता येईल. AP upon PB is equal to the AQ upon QC. अशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट करता येईल. मग पाठ करण्याची गरज नाही. लक्षात कसं ठेवायचं, पहिले दोन ट्रायंगल, कुठले दोन ट्रायंगल निवडले तुम्ही, APQ आणि BPQ. इकडचे दोन ट्रायंगल पहिले निवडायचे. त्याच्यानंतर कुठले दोन ट्रायंगल निवडायचे, इकडचे दोन ट्रायंगल निवडायचे. म्हणजे APQ आणि CPQ किंवा PQC हे दोन ट्रायंगल निवडले. आणि मग दोन पुन्हा आणखी ट्रायंगल निवडायचे. त्यांचे जे बेस आहे PBQ आणि PQC याचे डिनॉमिनेटर ते सारखे दाखवावे लागतील. आणि ते सारखे दाखवण्यासाठी आपल्याला दोन पॅरल लाईन मध्ये असणाऱ्या ट्रायंगलचा प्रॉपर्टी, चौथी प्रॉपर्टीचा उपयोग करून घ्यावा लागेल. त्यांचा एरिया सारखा येणार आहे आणि मग आपल्याला लेफ्ट साइड सारखे राईट साइड सुद्धा सारखे आहे अशा पद्धतीने दाखवता येईल. आणि याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की इफ इन अ ट्रायंगल a line is intersect into different point and parallel to the third sides, then their sides of the triangles are in a proportions. असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा दोन बाजूंना छेदत असेल तर त्या त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात असं आपल्याला प्रोडक्ट करता येईल. मग लक्षात आलं असेल तुमच्या की पाठ न करता सुद्धा आपल्याला हा थेरम अशा पद्धतीने लक्षात ठेवता येऊ शकतो. पहिले दोन ट्रायंगल, पहिले कुठले दोन ट्रायंगल, APQ, नंतर APQ आणि नंतर CPQ आणि नंतर जे डिनॉमिनेटर्स आहेत ते दोन ट्रायंगल इक्वल दाखवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला हा थेरम तुम्हाला प्रोजेक्ट करता येईल. आणि तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसवर प्रॅक्टिस करून घ्यायची. कुठलेही दोन म्हणजे रिकाम्या जागा दाखवायच्या आणि त्या रिकाम्या जागा तुम्हाला ते फिलअप करायच्या. म्हणजे तुमचं पाठ होऊन जाईल. पाठ करण्याची तर गरज नाहीच आहे, लक्षात राहील तुमच्या परीक्षेसाठी. म्हणजे सोडत असताना काय करायचं, आता तुम्हाला थेरम आकृती काढून घ्यायची, रिकाम्या जागा सोडून घ्यायच्या आहेत आणि त्या रिकाम्या जागा तुम्ही फिलअप करायच्या आहेत. प्रयत्न करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल.